पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे भोंदू मनोहर भोसलेचं कनेक्शन नवी मुंबई पोलीस दलात आता पाहायला मिळते। नवी मुंबई दलात कार्यरत असणाऱ्या पोलीस हवालदार सचिन गोसावी यांच्यामार्फत अनेक वरिष्ठ अधिकारी मनोहर भोसले याच्या दर्शनाला गेल्याची माहिती आहे। नवी मुंबईतील अनेक 5 स्टार हॉटेलमध्ये पोलीस अधिकारी गोसावी याच्यामार्फत मनोहर भोसले यांच्या दर्शनाला हे अधिकारी गेले होते। 50,000पासून ते 1 लाख रुपयांपर्यंत मनोहर भोसलेचा दर्शनाचा दर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडले जात आहेत। चंद्रशेखर, नेमका प्रकार काय? या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। भोंदू मनोहर भोसले याचं कनेक्शन आता नवी मुंबई पोलीस दलात देखील असल्याची माहिती आहे। नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या पोलीस हवालदार सचिन गोसावी याच्या मार्फत अनेक वरिष्ठ अधिकारी मनोहर भोसले याच्या दर्शनाला गेल्याची माहिती। सविस्तर अपडेट घेऊयात। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडले जात आहेत। चंद्रशेखर, काय अपडेट? खरं तर आपण पाहिलं की मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा याचं जे सगळा जो बंदुगिरीचा प्रकार आहे तो थेट आता नवी मुंबईपर्यंत पोहोचलेला आहे। नवी मुंबईचा सचिन गोसावी जो पोलीस हवालदार आहे याच्या मार्फत नवी मुंबई पोलीस दलातील अनेक बडे वरिष्ठ जे अधिकारी होते या मनोहर भोसलेच्या दर्शनासाठी येत होते। खरं तर मनोहर भोसले याचं जे दर आहे दर्शनाचं ते 50,000 रुपयापासून 1 लाख रुपयापर्यंत होतं। आणि आपण पाहिलं की मनोहर भोसले याच्या विरोधात सध्या कुडवाडी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुण्याच्या मांजरीमधून मनोहर भोसले याला ताब्यात देखील घेतलेला आहे। परंतु नवी मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर जो सचिन गोसावी आहे या सचिन गोसावी मार्फत मनोहर भोसलेनं मोठमोठे अधिकारी त्यांच्या बदल्या पोस्टिंगसाठी अनेकांचे भविष्य बंधुगिरी करत पाहिल्याचं समोर येताना दिसत आहे। त्या सगळ्या प्रकरणाचा तपास आता नवी मुंबई पोलीस करणार काय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या मनोहर भोसले हा कुडवाडी पोलिसांच्या ताब्यात आहे। एका फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये हा सगळा ताब्यात आहे। परंतु आपण पाहिलं की 2021 मध्ये सुद्धा याच मनोहर भोसले याच्या विरोधात बारामती आणि करमाळा पोलिसांमध्ये 2 गुन्हे दाखल करण्यात आले होते। खरं तर फसवणुकीचा आणि बलात्काराचा असे 2 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्यानंतर सुद्धा हा मनोहर भोसले त्याची ही सगळी बनावेगिरी जी आहे ती थांबवला नव्हता। खरं तर नवी मुंबई, पुणे त्याचबरोबर मुंबई पोलीस दलामध्ये सुद्धा अशा प्रकारे जो आहे तो मनोहर भोसले कुणाकुणाची फसवणूक केली हे सगळं आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित धन्यवाद चंद्रशेखर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।